रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीची धामधूम वेगानं वाढत आहे। आज महाविकास आघाडीतर्फे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। महाविकास आघाडीत नगराध्यक्ष पदाची जबाबदारी शिवसेनेच्या शिवानी माने यांना देण्यात आली आहे। शिवानी माने या शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांच्या सुनबाई आहेत। रस्ते, मोकाट जनावरे, पाणी टंचाई आणि विकासाचे मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। एकंदरीत रत्नागिरी नगर परिषदेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार यात शंकाच नाही। महाविकास आघाडीकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदाची माळ तुमच्या गळ्यात पडलेली आहे, प्रचाराला सुरुवात झालेली, काय सांगा? आज आम्ही या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ करत आहोत आणि आमच्या नक्कीच सगळ्या उमेदवारांची वाटचाल ही विजयाच्या दिशेनेच असेल। रत्नागिरीच्या विकासासाठी आम्ही जास्तीत जास्त जे आम्हाला करता येईल त्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी, युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सन्मानाकरिता या रत्नागिरी विकसित कशी होईल व रत्नागिरीचं कसं रूप बदलता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू। प्रचाराची रंगत वाढताना दिसते आहेत, अनेक मुद्दे या ठिकाणी समोर आहेत, काय एकंदरीत रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीबद्दल सांगा? सर्वांना जय महाराष्ट्र। आज आम्ही ऐतिहासिक अशा नाचणी गावातील ह्या नवलादेवी मंदिराच्या प्रांगणात ह्या भागाचा वरच्या भागाचा प्रचाराचा शुभारंभ करण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती शिवानी मिहिर सावंत माने आणि आमचे ह्या भागातले नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। ही रत्नागिरी आज अविकसित राहिली आहे। आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करतोय आणि या ठिकाणी रस्ते, खड्डे हे जर आपण पाहतोय, दयनीय स्थिती आहे। पर्यटन ठिकाण आहे, पावस आणि गणपतीपुळ्यात जवळजवळ 20 लाख पर्यटक हे दरवर्षी येत असतात, पण ते रत्नागिरीत आल्यानंतर ही रत्नागिरीची दुर्दशा त्यांना पाहत नाही आणि म्हणून आम्ही एक विकसित चांगल्या प्रकारची रत्नागिरी करण्याच्या दृष्टीने आमचा मास्टर प्लॅन, आमचा रोडमॅप आहे, त्याची एक ब्ल्यूप्रिंट आम्ही तयार केली आहे आणि रत्नागिरीच्या जनतेला घेऊन एक पब्लिक चार्टर्ड म्हणजे जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत की ज्या गेल्या 20 वर्षात होऊ शकल्या नाहीत त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न। मग उद्यानं असतील, क्रीडांगणं असतील, रस्ते असतील, ड्रेनेज सिस्टम, पिण्याचे पाणी, प्राथमिक शिक्षण असेल, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी नव्या पिढीला, तरुणांना आम्हाला करायच्या आहेत, लहान मुलांना करायच्या आहेत। ज्याबरोबर महिलांचं सक्षमीकरण करण्याकरता बचत गट आहेत, स्ट्रीट व्हेंडर आहेत, PM या ठिकाणी जशी योजना आहे तशा प्रकारच्या रत्नागिरीच्या नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही योजना करू आणि रत्नागिरी आमचं सगळ्यांचे कुटुंब आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्हाला ही रत्नागिरी विकसित करायचं आहे आणि त्यामुळे सर्व रत्नागिरीकरांनी शिवानीला आणि तिच्या सगळ्या सहकाऱ्यांना 32 सहकारी आहेत, त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत, इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि शिवानी ही नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे। त्यांना चांगल्या मतानं आम्हाला विजयी करा आणि तुमच्या कुटुंबातली एक मुलगी आज तरुण आहे, एज्युकेटेड आहे आणि तिला काहीतरी एक विकासाची व्हिजन आहे। कैलासवासी आप्पा साळवी साहेब आमदार यांची ती नात आहे, राजेश सावंत जे नगरपालिकेचे उपाध्यक्ष होते त्यांची ती कन्या आहे आणि ती माझी सुनबाई आहे आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना माझी विनंती राहील की तुम्ही शिवानीला आणि तिच्या सगळ्या 32 सहकाऱ्यांना आशीर्वाद देऊन विजयी आम्हाला करावा एवढी आमची प्रार्थना। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, रत्नागिरी।